अथ शनिमाहात्म्य प्रारंभ श्री गणेशाय नमः ओम नमोजी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी। आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी वीणा शोभे दक्षिण करी विजयमूर्ती सर्वदा। नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रोतयांच्या पाया अभेद भेदा करुनी। आता नमो श्रीपांडुरंगा यावे तुवा कथेची या प्रसंगा निरसुनी माझी या भवसंगा करी कृपा मजवरी। गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ही ऐकता एकचिता संकटा व्यथा न बाधती। आता उज्जैनीनाम नगरी राजा विक्रम राज्य करी तेथील चरित्राची परी ऐका चित्त देऊन या। कोणी एके दिवशी प्रातःकाळी बैसली होती सभामंडळी तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बैसले। ऐसी सभा बैसली घनदाट तेथे चर्चा निघाली सुभट म्हणती नवग्रहांत कोण श्रेष्ठ सांगावे नीट निवडोनी। कोण्या ग्रहाची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे। ऐसे ऐकताची उत्तर पंडित सरसावले समोर काढोनी पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने। प्रथम एक पंडित बोलिला रवी ग्रह तो असे भला जो लागे त्याच्या उपासनेला त्यासी ग्रहपीडा न बाधे। रवी तो सूर्यनारायण जे नर झाले तप्तरायण त्यांची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे। आधिव्याधी दरिद्र स्मरणमात्रेंची होती दूर मग उपासना करी जो नर चिंतले अर्थ सर्व पुरती। रवी तो मुख्य दैवत त्याविण सर्वही जाणा व्यर्थ नवग्रह आज्ञा पाळीत ऐसा श्रेष्ठ ग्रह हा। ऐकता रवीची वार्ता आणि इतर ग्रहांची कथा तेणे निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रहही समर्थ। परी रवी असे महाबळी सर्वांमाजी अर्तुबळी प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळीय तो हा सूर्यनारायण। तव दुसरा पंडित बोलत सोमासी असे बळ अद्भुत तो माळी असे म्हणवीत वनस्पती पोषितसे। जयाचे आराध्य दैवत शिव साम कैलासनाथ त्याच्या भाळी हा विलस्त म्हणूनी श्रेष्ठ जाणावा। चंद्रवर्षी अमृतास तृप्त करी सर्व देवांस निशिराज महारूपस षोडश कळा जयासी। तो न गांजी कोणासी अति सौख्यदाता सर्वांसी सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्य जयाचे पूजन। मग तिसरा पंडित बोलत ऐक राया सुनिश्चित मंगळ तो महासमर्थ कथा ऐक तयाची। मंगळग्रह हा महाक्रूर जैसी का ते खड्गाची धार तयाचा न कळे पार सर्व ग्रहांमाजी वरिष्ठ हा। मंगळग्रह हा सोनार क्रूरता जयाची अति थोर पोर तो पुचकासी कृपा कर मंगल करी सर्वदा। गर्व धरुनी पूजा न करीती मग तो खवळे उग्रमूर्ती विलया जाय संतती संपत्ती शेवटी नाश करी जीवित्वाचा। तोची पुचकासी सदा प्रसन्न सर्व अर्थ करी पावन सर्व दुःख निरसून अंतर्बाह्य संरक्षी। तव बोले चौथा पंडिता बुध असे महाबळवंत बुधाचा प्रताप अद्भुत सर्व ग्रहांमाजी। बुध जातीचा असे वाणी नवग्रहांत शिरोमणी विघ्ने नासती तयाच्या पूजनी सर्वानंद प्राप्त करी। बुध ज्यावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी ऐसा तो महापरोपकारी बुधग्रह जाणीजे। बुधग्रह आहे ज्यास नीट त्यास सर्व मार्ग सुचती सुभट कोणत्या कार्यासही तूट तो न करी कल्पांती। बुधाची बुद्धी भारी कोणासी निष्ठुरता तो न करी संसार चिंता हरी प्राणी मात्राची। मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत गुरु ते श्रेष्ठ सर्वात इंद्रादी देवा समजता। गुरुज्ञानाचा न कळे पार भाविकांसी तो करुणाकार कर्माकर्मांचा करी चूर भवभयव्यथेसी। दुःख आणि दरिद्र्य रोग स्मरणमात्रेय होती भंग नवग्रहात महायोग्य ऐसा जाणीजे। गुरु जातीचा असे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ असे वर्ण सर्व देव करीती मान्य गुरुवचनासी। गुरु असे ज्ञानाचा पुरा तुयाच्या साम्यासी नसे दुसरा त्यापुढे नुरेची थारा कल्पनेचा कदाही। म्हणूने करिता गुरुसेवा मग ग्रहांचा कोण केवा गुरु सर्व भारवे भजावा तेणे संतोष सर्व ग्रहांसी। शिव करी गुरुपूजनासी तेथे पाड काय इतरांसी ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी आगमागम। तव सहावा पंडित बोलिला शुक्रग्रह असे बहु भला जेणे राक्षसा उपकार केला संजीवनी मंत्रे करोनी। शुक्र गुरु तो दैत्यांचा त्रिभुवनीय धाक वाहती जयाचा पार न कळे सामर्थ्याचा म्हणूनी श्रेष्ठ तो। शुक्राची शक्ती आहे फार तो करी कर्माकर्माचा चूर विघ्ने पळती दूरच्या दूर शुक्रांचे नाम घेता। शुक्रपूजनी जे तत्पर त्याच्या शौर्यासी नाही पारावार जो दिव्यदेही निरंतर एकाक्ष तो। आधिव्याधी दुःख दरिद्र स्मरणमात्रेंची होती दूर सर्वभिष्ट परिक प्राप्त करी पूजका।
नवग्रहांत शिरोमणी ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी मान्यता श्रेष्ठ सर्वांहुनी शुक्राची असे जाणपा. ऐसे हे 6 ग्रह ऐकोनी राजा तर्जनी मस्तक डोलवी ओजा म्हणे उत्तम कथिले काजा अखंडित यंते स्मरावे. आणि ग्रह राहिले कोण सांगा पंडित हो निवडून कैसी त्यांची नामे खूण त्या मूर्तीसी बोलीजे. मग संकेत बोले पंडित राहो आणि दुसरा केतू हे उभयंता अति अद्भुत दैत्यकुळीचे असती. मातंग जातीचे दोन्ही दुष्ट क्रिया म्हणवोनी त्यांच्या दर्शनेय चंद्रसूर्य गगनीय चळचळा कांपती. राहू पीडी चंद्रासी केतू तो सूर्यासी ग्रहण बोलीजे तयासी प्रत्यक्ष ददष्टीसी दिसतसे. प्राणी मात सर्व जन त्यांसी न सांडिती पिडेविण परी केली पूजन स्मरण किचन पिडा करितासी. राहू महापीडक अनिवार माया तद्रूपची केतू जाण राया उभयतांची एकचर्या पूजन स्मरणे संतोषती. सर्व ग्रहांपरीस अति क्रूर जनांसी पीडा करती फार म्हणोनी पूजन स्मरण निरंतर राहुकेतूचे करावे. तव नववा पंडित बोलत शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात बलाढ्य होय अद्भुत नकळे कळातयाची. तो ज्यावरी करी कृपा त्यासी सर्व मार्ग असे सोपा ग्रह दिक्पाळावर छापा तया शनिग्रहाचा. ज्यावरी तो कोपसी चढे तयावरी नाना विघ्ने येरोकडे तयाचा संसार बिघडे न राहे कल्पांती. शनिदेव महाकोपी ज्याचा पराजय नोहे युद्धीय देवदानवा त्रिशुद्धी दुःखदाता शनिदेव. जो का भाविक सज्ञान नर या ग्रंथाचा करी आदर पूजन स्मरण निरंतर त्यावर कृपा करी शनिदेव. शनैश्वराची मूर्ती काळी तो जातीचा होय तेली चरण पंगू सुरत चांगली पूजा करी काळभैरवाची. त्याची ददष्टी पडे जयावर करी तयाचा चकनाचूर अथवा कृपा करी जयावर तयासी सर्व आनंदच प्राप्त होय. ददष्टीचा ऐका चमत्कार जन्मला जेव्हा शनैश्चर तेव्हा ददष्टी पडली पित्यावर तेणे कुष्ठ भरला सर्वांगी. पित्याच्या रथीय होता जो सारथी तो पांगुळ झाला निश्चिती अश्वचिता नेत्रांप्रती अंधत्व आले तत्क्षणी. तेव्हा त्यांनी उपाय केले फार तरी गुण न याची अणुमात्र जव ददष्टी फिरवी शनैश्चर तनु निघेही आरोग्य हाले. ऐसे ऐकता राजा विक्रम हांसुनी बोले सप्रेम म्हणजे पुत्र जन्मोनी काय काम ऐसा अपवित्र जो. तो पुत्र नव्हे केवळ वैरी जो उपस्तांच ऐसे करी पुढे तो काय न करी सांगा पंडित हो. ऐसे बोलीला हासोन करी टाळी वाजवी गर्जोन सभेसी विनोदवचन म्हणे हा पुत्र कैसा हो. ऐसे बोलता ते अवसरी कैसी वर्तली नवलपरी ती ऐकावी आता चतुरीन चित्त देऊन या. त्या समयी शनिदेव विमानीय जात होते बैसोनी रायाचे वाक्य ऐकता तत्क्षणी विमान खाली उतरले. अकस्मात येऊन या सभेत बैसले तेव्हा विमानासहित तव पहाते झाले सभापंडित म्हणती आले शनिदेव. मग राव उठे झडकरोनी जाऊनी नमन करी चरणी तनु टाकीला झिडकरोनी शनिदेवाने. म्हणे तू राजा ऐसा मस्त टवाळी करीसी अद्भुत याचा चमत्कार क्षणांत दावीन पाहे आताची. तू फार करीतोसी टवाळी नसतीच चढवली कळी तरी कन्याराशीस मुळी तुझला ग्रह मिळालो. आता पाहे माझा चमत्कार तू नको करू गर्व फार ऐसे अवदोनी अति सत्वर विमानरूळ पय झाला. तव तो राव लागे चरणासी म्हणे कृपा करावी दिनासी अन्याय घाली पोटासी कृपाळुवा शनिदेवा. तरी तो न मानित शनिदेव म्हणे मी तुझ दाखवीन अनुभव तेव्हा मनी खिन्न जाहला राव चिंता मानसी फार करी. मग म्हणतसे पंडितांना आम्ही महाग्रह उगाची छळीला तो आता कष्टवील आम्हाला तरी कैसे आता करावे. जे जे पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तदनुसार तरी जे असेल लिखिताक्षर तैसे आता होईल. राव दिलगीर जाहला मानसी अवसर्जन करी सभेसी जाता जाहला मंदिरासी काही अंतरी सुचेना. करुनिया संध्यास्नान मग करीतसे भोजन तदनंतर करीत झाला शयन नावेक पलंगावरी. ऐसे करिता एक मास जाहला राया विक्रमास मग काय वर्तले त्या कथेस त्यांची आता ऐकीजे. राया विक्रमासी आला शनी 12वा अति क्रूर स्थानीय जेणे त्रासिले बहुत प्राणी अभाविका पीडितसे. तेव्हा पंडित बोलती वाचे राया पूजन करी शनिग्रहाचे 7.5 वर्ष नेमाचे सामर्थ्य आहे जाणीजे. तुम्ही विनोदे हासला शनीसी तरी तो कष्टविल तुम्हांसी जो का गांजी तो त्रैलोक्यासी तोची हा महाग्रह जाणीजे. चित्त करोनिया एकाग्र ऐकावा पूजेचा प्रकार जेणे करोनी शनैश्चर कृपा करील तुम्हांवरी. प्रथम करोनी औषधी स्नान मग करावे प्रतिमेचे पूजन अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी.
शास्त्र विधी पूजा निर्धार मग तैलभिषेक कर मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झालिया जाण पुगीफल ब्राह्मणासी देऊन 23 सहस्त्र जप संपूर्ण यथासांग करावा. जपसंख्या जाहलियावरी चतुर्थाश हवन करी हवन झालियाउपरी दान्य करावी शनिचय. मग जपकर्त्या ब्राह्मणासी शनैश्वरूप मानुनी त्यासी दक्षिणा देऊनी पूजेसी प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन यथाशक्ती द्यावे दान ब्राह्मण तृप्त होता पूर्ण संतोष पावे शनिदेव. जेवी रक्षी बाळकासी माता तैसे पडिताला तैसे रक्षी निजभक्त पंडित म्हणती राया समर्था गोष्ट एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला शनी न मानीच आम्हाला तोची माता पिता वाहिला रक्षा तोची पै जाणा. मग बोले विक्रम पंडितासी तुम्ही जावे आपुल्या गृहासी जे होणार असेल ते निश्चयेंसी घडूनी येईल न टळेची. ऐस्य बोलोनिया उत्तर काय जाहला चमत्कार चित्त करोनिया स्थिर श्रवण करावे सर्वांनी. असे मग कोण एके दिवशी 2 प्रहरांच्या समयासी कारवानवेशे उज्जनीसी घोडे विकावया आला शनिदेव. रूप पालटोनी आपुले वारू विकावया आणले तव तेथ गिराईक पातले रावही आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसतसे रावो तयासी म्हणे शनिदेवो वारू फिरवोनी पहा हो मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू राव आणवीत चाबुकस्वरासी वरी बैसवीत तेणे घोडा फिरविला चौगनात अति उत्तम फिरतसे. तव दुसरा घोडा अबलख त्यांचे मोल रुपये लक्ष एका तो सोडूनी तात्कालिक आणिला विक्रमपासी. तव त्या सौदागरे काय केले राया विक्रमासीच बैसविले घोडा फिरविता राव बोले अति उत्तम फिरतसे. तव त्या घोड्यासी कोरडा मारिता घोडा उडाला गगनपंथा पवनवेगे वारू जाता महावनांत ते समय. अधिक कोरडा मारिता तो अधिक जाय पंथा थोर अवस्था हाये चित्ता केव्य वर्तले म्हणवोनी. दूरदेशी अतिउजाडी जेथे घोर वन महाझाडी तेथे नदीच्या पैलथडी घोडा जाऊनी उतरला. तेथे राव उतरला खाली तव नवलपरी वर्तली वारू नाही नदी गुप्त झाली झाडाझुडांसहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी वारू आणि वनासी काय विचार पै जाहला. तव अस्तासी पावला वासरमणी अंधाकार प्रवर्तला रजनी पुढे मार्ग न दिसे नयनी मार्ग न दिसे नयनी मग तेथेंची पौडला. 4 प्रहार गेलियावरी उद्यासी आला तमारी मग तो एक नगराचा मार्ग धरी राजा विक्रम आपण. तव तेथोनी 4 योजने दूर तामलिंगा नाम नगरी तेथे जाता झाला ते अवश्य हळूहळू पोहोचला. इकडे उज्जनीची कथा राहिली आता पाहिजे श्रवण केली नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागार म्हणे प्रधानासी वारू द्यावा आमुचा आम्हांसी कोणीकडे नेले वारूसी राया विक्रमाने. तव पाहते झाले नगराबाहेर कोसिय 2 कोसी कोस 4 परी कोठे न दिसे राजेश्वर मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी सत्वर शोधोनी आणा रायासी नाही तरी आम्हांसी पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता मनी म्हणे कैसे करावे आता रायाचा शोध न लागे तत्वता सौदागरे अडविले. मग प्रधान्या काय केले सौदागरासी बोलाविले म्हणे वारूचे मोल काय वाहिले ते सांगा आम्हांसी. तयाने मोल सांगतांची झडकरी मग पैका घातला तयाचे पदरीय तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाठी मागे काय वर्तली गोष्टी नगरजन सर्व होती कष्टी देश पट्टण धुंडिली. नगरी झाली ऐसी परी इकडे राजा विक्रम काय करी तया तामलिंदापुरा नगरीय ग्रामामाजी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार जातीचा वैशुधनाढ्या थोर तेव्हा तयाचे दुकानावर राजा नावेक स्थिरावला. सावकाराचे दुकानी विक्री होतसे द्विगुणी त्याने भला माणूस जाणूनी आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोल भावे तुम्ही आता मुखमार्जन करावे जातीचे कोण आम्हा सांगावे नाम ग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैश्यासी आम्ही क्षत्रिय असो पर्येसी आमुचा मुलुख दूर देशी क्षणी एक येथे उतरलो. मग सावकार्या करविला पाक अति उत्तम षड्रसादिक भात पुऱ्या सांडगे देख करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया उठा वेगीय जेवावया भोजन करोनी लवलाह्या मग जावे सुखरूप. मग राव करी संध्यास्नान सत्वर सारिता झाला भोजन उत्तम प्रकारचे पक्कान्न सेवुनी तृप्ती पावला. तेव्हा वैश्य क्षत्रियासी सत्य सांगावे आम्हांसी मग विक्रमे यथार्थ कथिले तयासी तेव्हा तो निज अंतरी समजला.
आता त्या सावकाराची कन्यका नाम तिचे अलोलिका तिचा पण हाची देखा इच्छिला वरवरावा. परी तिसी न मिळे इच्छावर वैशु शोध करी निरंतर तन हा विक्रम राजा परिकर म्हणे यासी द्यावी कुमारिक. तेव्हा न बोले कुमारिकेसी बाई उत्तमवर आणिला तुझसी आता तू माळ घाली यासी न करी अनुमान. हा स्वरूपे आहे सुंदर 32 लक्षणी परिकर हा भाग्यवंत जाणवर यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी तुम्ही भूत वर्णिता यासी परी न भरता मम मानसीय तन्ववरी न वरी त्यासी निर्धार्य. आज पाहीन याचे लक्षण कैसे चातुर्य काय ज्ञान भाषणावरुनी प्रमाण सर्व कळो येईल. ऐसे वदता झाली सांज तव असतासी गेला भानुराज पित्यासी म्हणे महाराज पांथिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी जावे निद्रा करावयसी अतिरम्य चित्रशाळेसी तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठोनी चालिला जेथे होती चित्रशाळा तेथे हंस मयूर कोकिळा नाना प्रकारचे लेपिले चित्रे रेखिली बहुकुशलता वारू आणि गजरथा चित्रकार्य चित्ररेखिता आळस कान्ही न केला. पुढे पाहे राजा नयनी तव अपूर्व मंचक देखिला तत्क्षणीय त्यावर पासोडा लेप दोन्ही अंथरुण घातलेसे. रत्नखचित सुरंग पलंग त्यावरी नाना परीचे रंग जाई जुई पुष्प सुरंग सेज केली अति निगुतीय. वरती लोंबती मोतियांचे घड चांदवा करीतसे फडफड समया जळती धडधड चतुष्कोणी चारपैय. ऐसे पाहुनी राव झाला चकित म्हणे न कळे काय आहे वृत्तांत हा कोण देश कोणती गत होईल ती कळेना. कर्माच्या गती असती गहना जे अजेय होणार ते कदा चुकेना ते भोगल्याविना सुटेना देवांदिका सर्वांसी. तरी हे शनिदेवाचे छळण तेणे ही माया रचिली जाण आता होणार ते होय आपण जो सर्वांसी पीडितसे. ऐसा मनी करोनी विचार मग निद्रा करी राजेश्वर तया पलंगी साचार सावधान निजे अंतरी. नाना परींचे करी विचार बुद्धीचे तरंग अपार म्हणोनी निद्रा न ये साचार परी मुखाच्छादन केलेंसे. राये केली ऐसी परी मग वैश्यकन्या काय करी पंचारती घेऊनी करिया आली रंगमहाला कारणे. तिने केला सर्व शृंगार गळा शोभती मोतियाचे हार केशर कस्तुरी कर्पूर सुगंधद्रव्ये आणिली पय्य. पायी पैंजण नेपुरे ती झणत्कार करीती गरजे पदकांसी जडिले दिव्य हिरे त्यांचे तेज फाकसे. ती जैसी पुतळीच केवळ 32 लक्षणी वेलाळ मृगनयना विशाळ भाळा येऊनी उभी ठाकली. राव निद्रेचे अमिष करून पलंगी पहुडलासे जाण तो न उठे ऐसे जाणून मग कुमारी काय करी. चंदनपात्र घेऊनी हाती अलोलिका होय शिंपती तरी जागा न होय नृपती कोणही प्रकारें करोनी. ऐसी एक प्रहर झाली कष्टी जागा न होय मग झाली हिंपुटी मुक्ताहार ठेवूनी खुंटी निद्रा करी संचित. तव निद्रा आली कामिनीसी मग राव उघडिता मुखासी विचार करी निजमानसी मी सत्वधीर म्हणवितो. परोपकरी माझे मन पापास भीतो रात्रंदिन ही तनु कन्या असे जाण कैसे भाषण करावे. ऐसा विचार करी निजमानसी तव तो निद्राभर कामिनीसी मग पाहता झाला चित्रांसी तेथे अपूर्व वर्तले. चित्रीचा हंस निर्जीव परी तो काय करिता झाला लाघव खाली उतरोनी सावयवहाराची मोत्य भक्षितसे. राव पाहुनी झाला चकित मनी म्हणे हे आश्चर्य माता परी ही गोष्ट अनुचिता दुःखदायक आपणासी. जरी हार घ्यावा काढूनी तरी बिरुद निरसुनी परासी दुःख न द्यावे म्हणूनी बिरुद असे माझे हे. परंतु गोष्टी ही अघटित आपणासी दुःख होईल प्राप्त ग्रहदर्शचे मान सत्य परी हार न काढावा. ऐसा निश्चय राय केला इकडे सर्व हार हंसे गिळीला ते पाहून राव निजला कुमारिके शेजारी. तव उगवला असे दिन कुमारी उठली खडबडून म्हणे हा पित्याने अवर आणीला जाण अतिमूर्ख नपुंसक. मनी क्रोध आला भारी हार न देखे कुमारिका ती म्हणे पांथिका अविवेका हार घेवोनी महाटका निद्रा केली सुखरूप. तरी हार देई माझा झडकरी तुझ पचणार नाही चोरी ऐसिया गोष्टीने तुझी थोरी राहणार नाही तत्वता. तरी हार दे माझा मजप्रती मग त्वा जावे आपुल्या पंथी याची चर्चा झालीया निश्चितीय नाश होईल शरीराचा. तव पांथस्थ म्हण कुमारिका हार नाही आम्हांसी ठाऊका येथे निद्रा केली म्हणूनी देखा आळ घालीसी आम्हांवरी. तव ती कुमारी संतप्त मनी पित्यासी सांगे तत्क्षणीय म्हणे इच्छावर आणीला मजलागुनी त्याचे लक्षण अतिउत्तम. तुम्ही ठग चोर आणि घरा तो तस्कर विद्ये माझी पुरा तेणे चोरिले माझिया हारा तरी तो मागुनी घेईनचे.
तेव्हा वैश्य म्हणे पांथकासी तुझ विश्राम दिधला कासयसी तरी तू का हार घेऊनी बैसलासी बरा झालासा उतराई. उत्तम भोजन दिधले देखा आणि ही अर्पिली निजकन्यका ऐसे असता महामूर्खा हे काय आचलासी. बराच फेडीला उपकार देई माझे कन्येचा हार मग त्वा जावे सत्वर आलिया पंथे. तव राव म्हण सावकरासी तुमचा हार नाही मजपाशी हा कर्मभोग ओढवला सायासी नसतसे विघ्ने हे तेव्हा सावकारासी क्रोध आला तेने सेवकांसी हुकूम केला बंधन करावे या तस्कराला मार द्यावा निष्ठुरपणे. यासी मारिल्या वांचून हार हस्तगत न होय जाण हा पक्का चोर म्हणून ऐसे लक्षण पै याचे मग त्या सेवकीय धावून सत्वर बांधिला तो मुसाफर अतिशय दिधला मार दया नाही अंतरी. ते मारिती निष्ठुर होऊनी दया नाही अंतःकरणीय मारा मारा शावचनीय वैश्य तेव्हा बोलत. मार मारुनी केला जर्जर म्हणती हार देई गा सत्वर महानिर्दय निष्ठुर दया न ये कोणासी. मग राव म्हणे वैश्वासी हार नाही गा आम्हापाशी कष्टवितोसी शरीरासी वृथाची जाण कासया. तै वैश्य म्हणे सेवकांना हा पक्का तस्कर नव्हे भला अद्यापी नाही कबूल आला मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय करी जाऊनी रायाचे दरबारी राया चंद्रसेना श्रुत करी सांगे सकळ वर्तमान. ते ऐकोनी राजेश्वर म्हणे आणावा तो तस्कर ऐसे वचन कोणी सत्वर सेवकांची मांदी धावली. त्यांनी बंधन करोनी विक्रमासी आणि ते जाहले रायापाशी मग प्रणिपात केला वेगेनसिंह सन्मुख उभा राहिला. मग राव बोले पांथिकासी हार आहे किय तुझपाशी तो देई आता सावकारासी प्राण वांचणी आपुला. तव विक्रम बोले वचना ऐक राया चंद्रसेना हार घेतला नाही जाणा असत्य न बोले कदाही. हारांचा सांगावा विचार तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व न घडे तोची विचार घडला असे समर्था. आम्हासी ग्रह नाही सानुकूल नसती उपतन होते कळ त्याची काय करून हळहळा होणार ते होतसे. बरे चोरी न करवी परंतु केली परी आता पाहिजे क्षमा केली सर्व अपराध पोटिय घालिय कृपा करिय महाराजा. ऐसे वचन ऐकता राजेश्वर क्रोधे संतप्त जैसा खंदिरांगार गर्जना करोनी सत्वर काय बोलता जाहला. सेवकासी म्हणे उठा सत्वर तोडी याचे चरणकर टाकून द्या नगराबाहेर अन्न उदक न द्यावे ऐसा रायाचा अविवेक मूढमती ते सकळीक नाही कोणी भाविक यथा राजा तथा प्रजा. तरी रायाचे मुखी शनैश्चर सुचूम न दे कान्ही विचार तोची पीडा करी वारंवार दुःख देत रायाते ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी सेवक उठले झडकरोनी राया विक्रमासी चालिले घेऊनी तया नगराबाहेर. नेऊनिया नगरप्रदेशीय तोडीते झाले करचरणांसी अश्रू येती जनांच्या नयनांसी महासंकट ओढविले. तेव्हा हात पाय चारी तोडिले त्याचे निष्ठुर्य टाकोनी ग्रामाबाहेरी सेवक गेले सांगावया. मग राजा पुसे सेवकाला तो मेला किंवा वांचला त्याचा प्राण कोठे उरला ऐसे बोल उत्तर. मग सेवक म्हणती महाराज सत्वरची प्राण जाईल सहज करचरणांविण आत्मराज कैसे सुख पावेल. खाण्याविण हैराण शरीरीय पीडा अतिदारुण तळमळ करी रात्रंदिन महादुःख होतसे. इकडे राजा विक्रम काय करी हातापायांचे दुःख भारी जैसा मत्स्य तळमळ करी उदकाविण जाणपा. कोणी येता ती वाटसरू त्यासी पाहता येत गहींवरू ते म्हणती हे परमेश्वरू कोण कष्ट या प्राण्यासी. जरी अन्न उदक कोणी द्यावे तरी राय त्यासी दंडावे ताडन बंधन करावे ऐसा धाक जनांसी. ऐसे असता जाहला एक मास अति दुःख होतसे विक्रमास परी द्या न ये कोणास ग्रहदशा म्हणवोनी. राव विक्रम शोक करी म्हणे ग्रहा समर्था कृपा करिय निष्ठुर न व्हाव्य निजांतरी दया करी दिनास. ऐसी करुणा भाकिता तये वेळीय मग शनैश्चरासी कृपा आली म्हण याच्या सत्वाची न कळे खोली सीमा झाली तत्वता. तरी आता पिडुअ नये तत्वता केली रायाच्या मनीय प्रेरकता चंद्रसेन द्रवला चित्ता म्हण अन्नौदक देत जावे अन्नौदकाची आज्ञा जाहली नगरजनांसी दया आली ते आणोनी देती नित्यकाळीय कनवाळू कृपाळू जन. अन्नौदकाचा होतसे सुकाळ परंतु करचरणांविण पांगुळ ते अति दुःखे होतसे विकळ चैन न पडे क्षणभरी. ऐशी क्रमिलीय वर्षे दोन तोंडवरी दुःख सोशिले अति दारुण ऐसे कर्माचे विंदान भोगिल्याविण सुटेना. तव कोण एके दिवशीय तेलिण बैसोनी शिबिकेसी जात होती सासऱ्याची तया मार्गाने त्या तेलिणीचे माहेर होते पै उज्जनी नगर सासरे तामलीदापूर नगर ऐसे श्रोती जाणावे
तेथील तेलियाने उज्जीनहुनी स्नुषा आणिली मूळ करोनी तनु ती त्या मार्गावरोनी येत होती उभयता. तेव्हा त्या तेलिणीने पाहिले विक्रमाकारण्य मनी म्हण राजा केणे आणिलासे या स्थानीय. मग ती खाली उतरोनी कामिनी लागली विक्रमाच्या चरणी म्हणे हातांपाया वांचोनी कोण अवस्था शरीराची. राजा अवलोकी तेलिणीकडे बाई विजयी असो तुझे चुडे काय वृत्तांत ग्रामाकडे तो सर्व सांग मज. मग कामिनी म्हण अहो राया सर्व सुखी आहेत करुणालय परी हे अवस्था तुमच्या देहा काय म्हणून जाहली. राव म्हण ऐक पतिव्रते हा कर्मभोग जाण निरुतेय ग्रहदशा फिरली मातेय हे कर्तृत्व देवाचे. मग सर्व सांगितले तियेसी जे अजेय वर्तले ज्या समयासी ते ऐकोनी म्हणे विक्रमासी धन्य रे विधातिया. मग ती तेलीण काय करीत रायासी शिबिके माझी बसवीत आपुल्या गृहासी घेऊनी जात अत्यादर्या करोनिया. तव तो तेली कांपे थथरा म्हणे हे विघ्न आणिले अघरा जरी श्रुत होईल राजेश्वरा मग कैसे करावे आपण. तेव्हा सून म्हणे श्रवशुरासी हा विक्रमादित्य निश्चयसी धर्मनीती राज्य करी उज्जनीसी परी हे दशाग्रहाची. हा मावळा देशीचा धनी जैसा उकिरड्यांत पडला चिंतामणी दैवे लादला आपणालगुनी म्हणूनी आला गृहातेय. मग तो तेली काय करी राया चंद्रसेना श्रुत करी आपण तस्कर टाकीला जो बाहेरी हस्तपाद खंडोनी. जरी आज्ञा होईल राजेश्वरा तरी आणीन तया तस्कारा दया उपजली मम अंतरा दीन अनाथ म्हणवोनी. मग राव म्हणे भला रे भला आणावे तया तस्कराला प्रतिपाळ करी वहिला अन्नवस्त्र देऊनी. ऐसा हुकूम केला रायाने. मग तेली आला घराकारण्या तेव्हा तेलियासी विक्रम म्हण गोष्ट सांगतो ऐका ते. मग राव म्हणे मेहत्रासी तुम्ही श्रुत न करावे कोणासी विक्रम आहे मम गृहासी ऐसे कोठ्य न वदावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा घाणा हांकावा माझिया घरा देईन मी अन्न आणि वस्त्रा ऐसा नेम पय माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी धन्य तुझी बुद्धी ऐसी तुझ्या उपकार न फिटे आम्हांसी महासंकटी रक्षिले. ऐसे करिता काही एक दिवस होती झाले विक्रमास तया तेलियाचे घरी रात्रंदिवस घाणा हाकीतसे. तनु 7 वर्ष परिपूर्ण झाली पुढे कथा कैसी वर्तली ते पाहिजे श्रवण केली एकाग्रचित्ते करोनिया. मग कोणे एके दिवशी सायंकाळ झाली निशी घाण्यावर असता विक्रमासी बुद्धी कैसी आठवली. तो दीपरागाचा अवसर ध्यानांत आणि राजेश्वर राग आळवितो मधुर सुस्वर कंठेक्रोनी. रागुद्धार करिता प्रत्यक्ष दीप लागले लक्षानुलक्ष जैसी दीपवाळीच देख प्रकाशमान नगरात. तन एकस्तंभाच्या मांडीत राजकन्या अतिरूपवंत नाम्या पद्मसेना निश्चित बैसलीसे आनंदे. तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश मग पाचारिले पारिचारिकेस म्हणे कोणी केले दीपोत्सवास शोध करोनी मज सांगा. दीपवाळी तोण आज नाही आणि लग्न ही नसे कोठेही तरी हे आश्चर्य दिसते काही पाहुनी यावे सत्वर. इकडे दीपराग झाला संपूर्ण तेव्हा मावळले मुळींहून मग दुसरा श्रीरागनामेंकारून तेथे राग आळवितसे. पद्मसेना पुसे परिचारिकेसी हा पुरुष रागज्ञानी विशेषीय राग आळवितो अति सुरस्य कोण्यास्थळीय पहागे. याचा आणावा समाचार धुंडाळावे सकळ नगर जेथे असेल तो नर येथे आणावे गेनसी. तेव्हा परिचारिका चौघीजणी नगरीय शोध करीती तत्क्षणीय तव तो तेलियाच्या घरीय घाणी हांकीतसे चौरंग. त्या परतोनी राजकन्यासी सांगती किय चौरंग केला जो निश्चितीय तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती घाणा हांकीत बैसला. तोची करीत आहे रागरंग परी स्वरूप दिसत आहे बेडंग जैसे का शिमग्याचे सोंग ऐसिया परी दिसत आहे. मग पद्मसेना म्हणे साचार तरी घेऊनी या तो तस्कर जीवे भाव्य करीन भ्रतार वेध लागला अंतरी. परिचारिका म्हणती प्रणाम परी राया श्रुत करावे अजाण म्हणजे न लागे दूषण शब्द न ये आम्हाव्रिय. तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हांस काही तयासी येथे आणावे पाह्य मग रायसी श्रुत करीन लवलाह्य तुम्ही मनी भिऊ नका. तेव्हा पारिचारिका निघाल्या तेथुनी येत्या झाल्या तेल्याची दुकानीय मग त्या तेलियासी पुसोनी तयासी घेऊनी चालिल्या. एकस्तंभाच्या मांडीवरी तयासी नेले पै सत्वर्य मग त्यांते अवलोकून राजकुमारी परम अंतरी संतोषली. मग ते वेद चौरंगासी तुम्ही रागज्ञानी अतिविशेषीय तरी आता रागोद्धार करावा वेगेनसी जेणे तृप्त होती श्रवण ही. मग तो करी रागोद्धार यथान्याय गाचे सुस्वर कंठा त्याचा अतिमधुर जैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्याच्या माडीवर रागरंग होतसे अपार तनु चंद्रसेन आपुल्या माडीवर ऐकता जाहला.
मग राव पुसे परिचारिकेसी आजी कुमारिकेच्या महालसी रंगी होतो दिवसनिशी कोण कार्यासी सांगपा. मग दासी म्हणती समर्था हा अन्याय आम्हासी लाविता परी निष्कनेची अवस्था आम्हांकडे काय शब्द. परंतु आमची एक विनवणी येऊनी पाहावे निजनयनीय मग येईल कळोनी अवस्था तेथील. पद्मसेनेचा विचार आम्हा सांगता न ये साचार म्हणून तेथे चलावे सत्वर मग जे करणे ते करा. तनु त्या रायासी निद्रा आली पुढे कथा कैसी वर्तली ती पाहिजे श्रवण केली एकाग्रचित्ते करुनिया. राजा विक्रम त्या माडीवर बैसलासे चिंतातूर तनु 7.5 वर्षे साचार भरली शनिदेवाची. राजा मनीय चिंता करीत म्हणे केव्हा उज्जनीय होईल प्रात क्लेश भोगिले अत्यंत परी कृपा न करी ग्रहस्वामी. ऐसाराव चिंता करीत तनु तेथे काय वर्तली मात शनिदेव होऊनी कृपावंत सन्मुख उभा ठाकला. म्हणे ऐक राया विक्रमसेना मज न ओळखसी अज्ञाना अद्यापी अनुभव तव मना आला किंवा नाही. मग राव उठव पाहे झड करून परी ते नाहीत करचरण तेव्हा तैसाची भूमिशयन लोटांगण घालीतसे. तेव्हा शनी म्हणे राया विक्रमा धन्य धन्य तुझा महिमा आता मी प्रसन्न राजोत्तमा इच्छा असेल ते माग. तव विक्रम सग बोले वचन म्हणे मनुष्य देहा न पीडा जाण हेंची द्याव्य मज दान कृपाळुवा शनिदेवा. म्या दुःख सोशिले अनिवार ऐसे प्राण्यासी नाही सोसणार तर तू कोणासी न पीडी साचार हेंची मागणे शनिदेवा. ऐसे ऐकुनी शनिदेव म्हणे धन्य धन्य तू विक्रम राव परपीडेचा अनुभव जाणतोसी निजांतरी. तू न मागसी हात पाय राजछत्रादी सुखोपाय तरी तुझ ईश्वरी म्हणो ये परदुःख निवारिसी. मग कृपा उपजली शनिदेवासी राव्य करचरणादी रूपासी पहिल्याहुनी अति विशेष्य सुंदर काया पै केली. मग राव शनिदेवाचे चरण धरी म्हणे कृपाळुवा कृपा करी हेची मागण्या साचार्य न करी पीडा कोणासी. मग राया ते शनिदेव बोले म्या काय तुझ दुःख दिधले दुःख गुरुनाथ्या पाहिले ते कष्ट कोणे रीती. तुझ दुःख दाविले किंचित म्या कैसे त्रासिले देवदैत्य ते श्रवण करी निश्चित गुरुपीडा अवधार्य. एके दिवशी प्रातःकाळी नमन केले गुरुमाऊली मग हस्त जोडोनी ते वेळीय विनंती करी तयासी. अहो जी श्री गुरुनाथा मी तुमच्या राशीस येतो आता तरी मान्य करी कृपावंत 7.5 वर्षाते. मग गुरु म्हणे गा मजसी तुम्ही कृपा करावी आम्हासी न यावे आमुच्या राशी घडी एक जाण पा. मग मी वदलो ते वेळा तुम्ही करता माझा कंटाळा तरी मज थारा नाही दयाळ कोणी न करी मान्य मज. तरी 5 वर्षे मान्य करी अथवा 2.5 वर्षे पदरी भरिय 2.5 वर्षांची परी थोडकीच असे. परी ते मानीच गुरु मग मी म्हणे न घडे निर्धारू पुन्हा मनी केला विचारू किय गुरुसी न गांजावे. गुरु केवळ माऊली सदा कृपेची करी सावली गुरुवचन न मानिता ये वेळी अधःपात प्राप्त होय. ते वेळा मी लागलो चरणीय विनंती करीत विनीत वचनीय मी प्रसन्न तुझ ग्रह शनी माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनैश्चरा आम्हांवरी कृपा करा न यावे आमच्या शरीरा हेची आता मागतसे. मग मी प्रसन्न जाहलो ते क्षणी 7.5 प्रहर येतो म्हणून तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी न मानिती मजलागीय. गुरुदेव म्हण प्रणाम तरी सवा प्रहार येणे अजाण ते म्या मान्य केले वचन मग आज्ञा दिघली गुरुने. गुरु विचार करी निजमानसी स्नानसंध्यादी स्वकर्मासी करिता दवडीन सवा प्रहरासी मग तो शनी काय करी. ऐसा गर्व धरिला मनात तो मज कळला वृत्तांत मग म्या विचारले चित्तांत काही चमत्कार दाखव. तवती आली ग्रहाची वेळ तेव्हा गुरु जाहला उतावेळ म्हणे मृत्युलोकी गंगाजळ तरी स्नानालागी पय जावे. शनिग्रहाची पडता छाया तेव्हा पालटली गुरुची काया मग फकीरवेरशे तया ठाया शनैश्चर पातला. तयापासी खरबुजे होती दोन्ही ती केली गुरुसी अर्पण मग गुरु हर्षयुक्त होऊन 2 पैसे देत तया. मग स्नान करोनी ते वेळी धूत्रांत फळे बांधिली झारी शोभे करकमळीय चालिले ते मार्गाने. तन पुढे दिसे एक नगरी तेथे काय जाहली परी राव प्रधान समश्री 2 पुत्र दोघांसी. ते उभयंता त्या दिवशी गेले होते शिकरीसी 2 प्रहर झाले तयांसी वाट पाहे राजेंद्र. तन ते येता दिसेना इकडे उशीर जहाला भोजना तेव्हा सेवकांस केली आज्ञा धुंडुनी आणा दोघांसी. मग ते सेवक निघाले सत्वर लगबगा आले गावाबाहेर तन तो पुढे देखिला विप्र हाती झोळी खरबुजांची.
तनु शनैश्चर्या केली माव फळांची मस्तके जाहली सावयव सेवकीय ओळखीला ब्रह्मादेव म्हणती तुम्हांपासी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवकांसी खरबुजे घेतली फराळासी सेवक म्हणती रुधिरासी स्त्राव होतो दिसत आहे. तू ब्राह्मण किंवा शूद्र वस्त्रांतून गळे रुधिर काय आहे ते असत्वर दाविजे पै आम्हासीय. मग गुरु झाला भयभीत म्हणे हे अघटित काय वदत अधोदष्टिंग झोळी पाहत तनु ते रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेती हिरोन मग ते पाहती सोडून तव शिरकमळे निघालीय दोन प्रधान राजपुत्रांची. सेवक म्हणती रे चांडाळा महादुष्टा पतिता खळा ब्रह्मवंशी अमंगळा दया नाही तुझ अंतरी. मग ते क्रोधयुक्त मानसीय बंधन करीती ब्राह्मणासी मारीत मारीत तयासी रायापाशी आणिला. रायासन्मुख उभा करून सेवके सांगती वर्तमान हा बाळहत्यारा ब्राह्मण याने मारिलेय. ऐकतांची रायासी आली मूर्छना मनिय कैसे केले नारायणा एक पुत्र होता तोही मना नाही आला तुझ्याकिय. ब्राह्मण नो हे हा काळ योनेय गिळीला माझा बाळ तरी यासी नेऊन तक्ताळ सुळावरी देईजे. ऐसा हुकूम होता रायाचा सूळ करविला लोखंडाचा नेऊनी रोविला पयसाचा नगराबाहेरी. तनु भृगुचिया मंदिरात वर्तमान झाले अश्रुत तेव्हा एकची वर्तला आकांत तो लिहिता ग्रंथ विस्तारेल. परी राजपुत्राची कामिनी परिव्रता लावण्याखाणी वार्ता ऐकता तत्क्षणीय सती जावया सिद्ध जाहली. आता इकडे गुरुनाथासी घेऊनी गेले सुळापाशीय तेव्हा न सुचे कान्ही गुरुसी ग्रहक्षेने वेष्टिलेय. मग गुरु वदे सेवकांना आता सुळीय न द्यावे आम्हाला 10,000 रुपये तुम्हाला देतो क्षणभरी थांबावे. 2 घटिका आम्हासी सुळी न द्यावे निश्चयेंसी मग अवलोकाव्य नेत्रेंसी कैसे होईल ते ऐसे करुण शब्द बोलता तया मग त्या सेवकांसी आली दया तेव्हा ते म्हणती 2 घटिका थांबोनिया मग देऊ सुळावरी. ऐसे बोलता जाणा सवा प्रहर झाला परिपूर्ण प्रधान राजपुत्र दोघेजण वारून सहित पातले. जेणे रायाशी जाणविले त्यांचे दरिद्र दूर केले मग सेवकांसी आज्ञा पिले सुळी न द्यावे ब्राह्मण. तेव्हा सेवक धानवले सत्वर येऊनी नगराबाहेर सांगितला समाचार सुळीय न द्यावे ब्राह्मणा. मग तो आणिला रायापाशी उभा राहिला सन्मुखेंसी आशीर्वाद देऊनिया रायासी आपुला वृत्तांत निवेदिला. ऐकोनी राव झाला सद्गीत म्हणे मज नवते विदित मी दूषण लावोनी वधित होतो तुम्हा गुरुराया. धिक धिक हा संसार मी महापापी अनिवार केवढा केला अविचार राज्यमध्ये करोनिया. तेव्हा सद्गीत झाला नृपती गुरुचरण धरिले प्रीतीय स्फुंदोनी रडे निश्चितीय मी अपराधी गुरुवया. नेंटपणे जाहला अविचार तो क्षमा करी साचार मग हात धरोनी सत्वर सिंहासनीय बैसविला. मग गुरु म्हणे ऐक भोपाळा हा अन्याय नाही तिजला ही शनैश्चराची कळा दुःख दाविले तयाने. मग झोळी आणूनी पाहती तनु ती खरबुजेंच दिसती शिरकमळाची आकृती अदृश्य जाहली तत्काळ. असुराय करविले भोजन गुरुपंक्तीस बैसला आपण आणखीही दिव्य ब्राह्मण सर्वही तृप्ती पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे दिधली राया भृगुने तेव्हा आज्ञा घेऊनी गुरुने प्रयाण केले तेथोनी. मग शनिदेव आले गुरुपाशी नमन केले साष्टांगेसी म्हणे वर्तुणक जाहली कैसी ती सांगावी गुरुनाथा. गुरु म्हणे बापा शनैश्चरा सवा प्रहरात केला माझा मातेरा 7.5 वर्षे येतासी खरा तरी मग काय होते कळेना. तू ग्राहम माझी ग्रह श्रेष्ठ जीवांसी देसी बहुत कष्ट मी गुरु तुझ अतिश्रेष्ठ बरा उपकार फेडिला. असो अजय जाहले ते बरे झाले परी ऐसे कोणा न कष्टवी वहिले तुझ शपथ माझी ये वेळे शनिग्रहा समर्था 318. मग शनिदेव म्हणे गुरुसी गर्व न धरावा मानसीय गर्व धरील त्या पुरुषासी ऐसेच मी गांजीन. गुरुजी तुम्हांस गर्व जाहला म्हणून हा अपराध घडला तरी क्षमा करा बाळकला अपराध पोटीय घालीजे. मग शनी गेला शिवापाशी म्हणे आता येतो तुम्हांसी तनु शंभू म्हणे आम्हांसी काय करीसी येऊन या. परी येशील तेव्हा सांगून येणे ऐसे उभयंता झाले बोलणे मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले. शंकरे ऐकोनी वचनासी क्षण एक लपला कैलासी मग वदता झाला शनीसी तुवा अमुचे काय केले. मग शनी म्हणे महादेवा तुमचा धाक त्रिभुवनीय सर्वा मजभेणे लपलती देवाधिदेवा हे काय थोडे असे. ऐकोनी हास्य करी कैलासराज म्हणे धन्य तुझे उग्र तेज मग कृपा करोनी सहज आज्ञा देत शनीला.
मग ग्रह आला रामचंद्रासी वनवास भोगविल तयासी आणि ग्रह येता सीतेसी रावण्य चोरून पय नेलेय. रावणाच्या मंचकाखालते नवग्रह होते पालथे त्यावरी मंचक ठेवुनी निरुतेय रावण पहुडे नित्यकाळीय. मग तेथे आले नारदमुनी ते वदते झाले मजलागुनी तुअ ग्रहश्रेष्ठ महाभिमानी ऐसी दशा तुमची. तरी येथे तुमचे काही न चाले गरिबासी कष्टविता बळेय हेय सामर्थ्य नवे आगळे उगाची पुरुषार्थ भोगिता. मग शनी देव नारदासी आम्ही पालथे ते सोयीचे करविसी मग पाह्य पराक्रमसी कैसा आहे तो दावीन. नारद म्हणे मी सेय करीन ऐसे बोलोनिया वचन मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार. म्हणे ग्रह पालथे घालून मंचकी निद्रा करीसी रात्रंदिन तरी हे अनुचित असे जाण वैर्याच्या उरावरी पाय द्यावा. ते वचन रावणा मानले मग पालथे ते सोयीचे केले तनु तेथे काय वर्तले ते परिसावे सज्जनी. दृष्टी फिरविता शनैश्चर षण्मासांत सहपरिवार निर्दाळी श्रीरामचंद्र पुत्रपौत्रांसहित पय. हरिश्चंद्रासी आला शनी 12वा अतिक्रूर स्थानीय पीडिता झाला कौशिकमुनी राज्यभ्रष्ट तो केला. पुढे अति दुःख दिधले तयासी स्त्रीपुत्रादी घातले विक्र्यासी सवय विकले डोंबासी तेथेही बहुत जाचिलेय. ऐस्य कष्टविलेय राजोत्तमा दमयंती प्राणमनोरम दुःख दिधलेय हे विक्रमोत्तमा पिडियेली दमयंती. ग्रह आला इंद्रराया भोगिली गौतमीची जाया भगांकित झाली सर्व काया ऋषी शापेंकरोनिया. ग्रह आला चंद्रासी स्पर्श केला गुरुपत्नीसी कलंक लागला चंद्रासी ऐसे झाले जाणपा. ग्रह आला वसिष्ठासी क्षय झाला शतपुत्रासी तैसेच पिडिलेय पराशरासी मत्स्यगंधा भोगिली. पांडव ग्रहदशा भोगीत राज्य हरोनी गेले वनात कौरवांचा क्षय केला क्षणांत ग्रह येताची तत्काळीय. तैसाची श्रीकृष्णासी ग्रह आला स्यमंतकाचा डाग लागला तो कोणत्या कारणे निघाला हरिविजयी ती कथा. मग कृष्ण बोले शनैश्चर तू महासमर्थ होसी खरा सर्वत्रांसी तुझा दरारा देवदानवादिकांसी. ऐस्य देवादिकांसी त्रासिले त्यात तुला कान्हीसे दुःख दिधले किचिंत चमत्करासी दाविले समजावया तुझ लागिय. मग विक्रम उठे झडकरी साष्टांग नमस्कार करी धन्य शनैश्चरा अवधार्य पावन केले मजलागिय. आता मी तुझ अनन्य शरण कृपा करिय अनाथा लागून हेची द्यावे वरदान न पिडी प्राणी मात्रसी. मग शनी म्हणे विक्रमासी धन्य तू परोपकारी होसी परपीडा निवारितोसी उपमा नाही तुझ लागिय. तेव्हा प्रसन्न झाला शनैश्चर रायासी देता झाला निजवर हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर तयासी पीडा न करिय मी. भाव्या करिता श्रवण पठण आदरे ग्रंथ संरक्षण त्यासी रक्षिय मी रात्रंदिन कृपा करी सर्वथा. जो का श्रवण पठण न करी आणि ग्रंथाची हेलना करी तया नराच्या शरीरीय पीडा फार करीन मी 350. श्रवण पठणाचा ऐका विचार नित्य अथवा शनिवार श्रवण पठण करी जो नर उपोषण अतिसंतोषेय. जरी न करावे उपोषणासी तरी श्रवण करावे अहर्निशीय तेणे संतोष मम मानसीय मग पीडा न करीत तत्वता. हे वचन माझे नेमस्त विक्रमासी भाष देत त्या नरासी मी भाग्यवंत करीन जाण निर्धारेय. ऐसावर देऊनी रायासी शनिदेव गेले निजस्थानासी पुढे कथा वर्तली कैसी ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर विक्रमासी भेटले शनैश्चर तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर जैसा सूर्य प्रगटला. तनु चंद्रसेन राव आला पाहे तनु देखे विक्रमाला जैसा मदनाचा पुतळा तटस्थ जाहला मानसीय. मग ते पद्मसेना राजकुमारी राया विक्रमाते वरी राव पुसे ते अवश्रिय आपण कोण महाराज. विक्रम वदे सचार मी तुमचा असे चोर श्रीपती वैश्य सावकार बोलवाधिय तयासी. तनु ते धावली सेवकांची मांदी वैश्य बसा होता गादी म्हणती बोलविले राये आधिय सत्वर तेथे चलावे. वैश्य उठला झडकरून येऊनी रायासी करी नमन राव बोले वैश्या लागून हाची तस्कर होय किय. वैश्य म्हणे रायासी आता चला मम मंदिरासी अवश्य म्हणूनी वेगेनसी चित्रशाळेसी पातले. तनु चित्राच्या निर्जीव हंस जेणे गिळिलेय होते हारास तो पुन्हा उगाळी सावकाश जैसा होता तैसाची. हार उगाळीता हंसाने तो पाहिला सर्वजनेय हे आश्चर्य सकळांकारणे म्हणती हे अघटित. मग तो वैश्यवाणी बहु संतोषला निजमनीय कन्या अर्पुनी चरणीय विक्रमाच्या लागला. जन म्हणती अघटित कळा निर्जीव लेपे हार गिळीला दोष लाविला महापुरुषाला ते आजी कळव आलेय.
चंद्रसेन पुसे विक्रमासी आपण राहता कोणे देशी कोण नाम कोणे वंशी जन्म तुमचा सांगावा 366. तव विक्रम म्हणे चंद्रसेना काय पुससी विचक्षणा मी असे उज्जनीचा राणा नाम माझे विक्रम. ऐसे ऐकता राजेश्वर घाली साष्टांग नमस्कार म्हणे अन्याय घडेल थोर कृपा करिय दयाळा. तेव्हाच केले असते श्रुत तरी कष्ट का होते प्राप्त न कळता झाले अनुचित त्यासी उपाय कायसा. विक्रम म्हणे राजेश्वरा हा अमुच्या ग्रहदशेचा फेर पूजन न केले शनैश्चरा म्हणून कष्ट पावलो. तन्व ग्रह नव्हता सानुकूळ म्हणून तन्व बुद्धी विकळ आता ग्रह झाला सानुकूळ म्हणून ऐसे अवदतोसी. असुरायाने 16 केला फार फोडिले द्रव्याचे भांडार धर्म केला अपार याचकजन संतोषती. मग तो तेली बोलाविला विक्रमे तयासी नमस्कार केला एक देश तया देवविला सुखी केला तयेवेळीय. चंद्रसेन हर्षभरीत म्हणे मम भाग्यासी नाही अंत विक्रम जोडा जामात धन्य मी एक संसारी. ऐसे करिता एक मास झाला राया विक्रमास मग पुसोनिया चंद्रसेना साधण्या मागतसे नृपती. मग चतुरंग दळ सिद्ध करून हत्ती घोडे दासदासी जाण देश पट्टण्या ग्राम देऊन जामातासी बोळविले. तव त्या सावकार्य आपण नाना वस्तू अनर्घ्य रत्न विक्रमासी देऊन बोळवण केली कन्येची. असो सर्वे घेऊनी दळभार उज्जनीसी आला राजेश्वर नगर शृंगारिले सत्वर अति आनंद होतसे. मग सुमुहूर्त पाहुनी विक्रम बैसविला सिंहासनीय याचक तृप्त केले दानीय चिंता चित्ती असेना. मग शनैश्चरव्रत राजा विक्रम आचारित पीडा गेली समस्त शनिप्रसादेंकरोनी. ही महाराष्ट्र भाषेची कथा परी अर्थाविषयी नाही न्यूनता यथामती वर्णिली तत्वता श्रवण करा भाविको. हा ग्रंथ करिता श्रवण सकळ विघ्ने जाती निरसून ग्रहपीडा अति दारुण न बाधे कदा कल्पांती. ऐकता कथा नवग्रहांची येणे पीडा निवारे क्लेशाची वार्ताही नुरे दुःखाची कृपा करीती ग्रह सर्व. श्रवण पठणीय निदिध्यास लेखक पाठक सर्वास ग्रंथ संरक्षी तयास क्लेश विघ्ने न बाधिती कदा. ही शनैश्चराची ख्याती केवळ शनैश्चराची मूर्ती अहर्निश जे का ध्याती त्यांची संरक्षी शनिदेव सकळ दुःख दरिद्र येणे निरसेल समग्र भाव्य श्रवण करिता साचार फळ प्राप्त तयासी म्हणे तात्याजी महिपती ही प्रीती पावो शनैश्चरापती कृपाळू तो उग्रमूर्ती निर्विघ्न करी सर्वांची इति श्रीष्णैश्चराची कथा त्याचा तोची वदविता आपुली तो माईक वार्ता करविता श्रीपांडुरंग इति श्रीष्णैश्चर महात्म्य संपूर्णम शुभ भवतु श्रीरस्तु.